ससा ढगांच्या गडगडाटीमुळे घाबरून आकाश फाटले असे बोलून पळू लागला. आता आपण मरणार. वाटेत भेटलेल्या कुत्र्याला पण अरे आकाश फाटले, चल पळ असं म्हटल्याबरोबर तोही सस्याबरोबर पळू लागला. अशा प्रकारे सस्याबरोबर कुत्रा, मांजर, कोल्हा, वाघ, सिंह, हत्ती सारे प्राणी जीव मुठीत घेऊन पळू लागले. एका माणसाने विचारले, का पळत आहात तुम्ही सगळेजण? अरे आभाळ फाटले, जीव वाचवण्यासाठी सगळे पळत आहेत. हा पळतो आहे म्हणून मी पळते आहे. सगळेच असे अविचाराने पळत सुटले आहेत. अरे आभाळ फाटले तर सगळीकडेच फाटले असणार ना, आणि कोसळणारच असेल तर सगळेच त्या खाली सापडणार आहात, मग का पळत आहात? त्या सर्व प्राण्यांची त्या ज्ञानी माणसाने समजूत घातली. तेव्हा त्यांना त्यांचा मूर्खपणा कळून आला. आपणही सारे असेच करतो. आपल्या प्रज्ञेचा आणि सत्य ज्ञानाचा आपल्याला विसर पडतो आणि कोणीतरी सांगतो, तीर्थयात्रा करून ये, तुझे सर्व संकट दूर होतील, आणि हजारो लोक तीर्थयात्रा करून येतात. अविचाराने लोक अध्यायाचे पारायण करायला लागतात. कोणीतरी सांगतो देवाला बकरे खूप आवडतात, आणि हजारो प्राण्यांची कत्तल सुरू होते. भगताकडे, फकीराकडे हजारो लोक रांगा लावतात. अरे त्या महाराजालाच मुक्तीचा मार्ग माहीत नसतो. आडातच नाही तो पोहऱ्यात कसं येणार? एका महाराजाला आश्रम मध्ये प्रवचन द्यायला जायचं होतं. रस्त्यात एका मुलाला आश्रमाचा रस्ता विचारला. त्या मुलाने तपशीलवार रस्त्याची माहिती दिली. त्यावर महाराज म्हणाले, बाळा, तू पण आज रात्री आश्रमात ये आणि तुझ्या सर्व मित्रांना पण सोबत घेऊन ये. कशाला? मुलाने विचारले. अरे तुम्हाला स्वर्गात कसं जाता येईल याबद्दल माहिती देणार आहे. त्यावर तो सुज्ञ मुलगा हसत म्हणाला, माझी फिरकी घेऊ नका. तुम्हाला साधा आश्रमाचा रस्ता माहिती नाही आणि स्वर्गात कसं जायचं हे कसं सांगणार? विवेकानंद म्हणतात, मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल आणि तिथे खूप आनंद मज्जा असते, म्हणून स्वर्गात जाण्यासाठी आयुष्य घालवण्यापेक्षा आहात त्या ठिकाणी स्वर्ग तयार करा. पृथ्वीवरच स्वर्ग तयार करूया. भगवान बुद्धाने म्हटल्याप्रमाणे आपली प्रज्ञा, सत्य ज्ञान जागृत करून स्वतःचे दीपक व्हा. मी म्हणतो म्हणून, धर्मग्रंथ सांगतो म्हणून, पिढ्याने पिढ्या चालत आलेला आहे म्हणून ते सत्य मानू नका. तुमच्या अनुभूतीवर जे सत्य उतरते तेच तुमच्यासाठी अंतिम सत्य असते, आणि ते तुमच्या आतच असते. तुम्हीच तुमचे गुरु व्हा. अत्यदीप भव, अत्यदीप भव. चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवा, जिसको कछु नहीं चाहिए वही शहनशाह. इच्छा मिटल्या, चिंता मिटल्या, मन मुक्त झाले. ज्यांना काहीही नको तेच राजे झाले. संत कबीरदास यांनी या छोट्याशा 2 ओळींमधून साऱ्या जीवनाचा सार सांगून दिला आहे. आजच्या आपल्या या मेडिटेशनचा उद्देश हाच आपल्या जीवनाचा अभ्यास आहे. मी नंदिनी आपल्या सर्वांचं स्वागत करते. हे मेडिटेशन अशी एक टेक्निक आहे जिच्या सहारे आपण आपल्या विचारांचे, मनाचे स्वामी बनाल. जन्मजन्मांतरांपासून अंतर्मनात बसलेले प्रदूषित विचार आणि नकारात्मकता काढून मन साफ कराल. हे ध्यान म्हणजे अशी एक विद्या आहे जिच्या साह्याने आपण स्वतःचे सच्चे स्वरूप आणि आत असलेल्या अफाट शक्तींना जाणून घ्याल. ह्या ब्रह्मांडात असलेल्या दिव्य ऊर्जांशी एकरूप होऊन त्या असीम शक्तीचे दर्शन घ्याल. चला तर मेडिटेशनला सुरुवात करूया. आरामात कम्फर्टेबल बसा. डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. पाठीचा कणा ताठ असू द्या. एक गहरा श्वास आत घ्या आणि हळूच बाहेर सोडा. रिलॅक्स. बाहेर येणाऱ्या श्वासासोबत पूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे.
पहिलं चरण आहे एकाग्रतेचं. चला तर ह्या एकाग्रतेच्या चरणाविषयी माहिती करून घेऊया. याची प्रॅक्टिस करूया. डोळे उघडा. उघड्या डोळ्यांनी समोर भिंतीवर एका पॉइंटवर, एका बिंदूवर एकटक नजर टाकायची आहे. पापण्या न हलवता टक लावून बघत राहा. बघत राहा. हालचाल करू नका. जसजशी तुमची नजर त्या बिंदूवर एकाग्र होते तसतसे तुमचे कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता शक्तिशाली होत आहे. तुमचं मन केंद्रित होत आहे. फील करा. ह्याच एकाग्रतेच्या मदतीने, ह्याच्या साह्याने आपण आपल्या आत अंतर्मनात असलेल्या दडलेल्या सत्याला शोधूया. तुमचे डोळे, पापण्या आता बोझील झालेले आहेत, थकलेले आहेत. हळूच बंद करा आणि डोळ्यांना विश्रांतीचा अनुभव द्या. ध्यानाचे अनुभव हे असेच असतात जे तुम्ही आता अनुभवत आहात. थकलेल्या डोळ्यांना आराम. आणि अशा अवस्थेत ध्यानात जे एकरूप होतात त्यांनाच त्या ब्रह्मांडीय ऊर्जेची असीम कृपा मिळते. आजूबाजूच्या परिसराशी, आवाजाशी एकरूप होऊन जा. ऐका जेही जसही ऐकू येते. जवळचे, दूरचे आवाज जेही आहे, ह्या आवाजांशी एकरूप होऊन जा. कोणताही हट्ट नाही, जजमेंट नाही, मत नाही. जसं आहे तसं स्वीकार करा. आता आपल्या चेतनेने, अवेअरनेसने जवळच्या आवाजाला साक्षी भावाने ऐकत राहा. कसला आवाज येतो आहे? म्युझिक? माझाही आवाज येत असेल. अगदी साक्षी भावाने ऐका. एक लंबा गहरा श्वास आत घ्या आणि हळूच बाहेर सोडा. पायांपासून तर डोक्यापर्यंत संपूर्ण मांसपेशी अगदी विश्राम होत आहेत. रिलॅक्स. आता परत आपल्या श्वासाला बघणं सुरू करा. श्वास बघा. अगदी नॉर्मल श्वास बघा. आत, बाहेर. ह्या श्वासाला आपण चालवत नाही, तर ते आपोआप चालत आहे, आपोआप घटित होत आहे. लक्ष द्या. तुमचा श्वास चालत आहे. अगदी साक्षी भावाने बघा त्याला. आत, बाहेर. एका फकीराला विचारले, ध्यान काय आहे? अतिशय सुंदर त्याने उत्तर दिले. उघड्या डोळ्यांनी आपण बाहेरचं जग बघतो, परंतु मनाच्या डोळ्यांनी, म्हणजे बंद डोळ्यांनी जेव्हा आपल्या आत बघतो तेव्हा ध्यान सुरू होते. तिथेच ध्यान घटित होते. श्वास चालू आहे. आत, बाहेर.
श्वासावर केंद्रित करा. चला तर आपल्या अंतर्मनाची यात्रा सुरू करूया. आपल्या चेतनेला आपल्या श्वासावर केंद्रित करा. श्वासाची गती ना जास्त ना कमी करायची आहे. जसा चालू आहे अगदी तसाच चालू राहू द्या. अगदी नॅचरल. काहीही करायची गरज नाही. फक्त बघायचं आहे. अगदी एक छोटं बाळ जसं हर एक गोष्टी निहाळतो, अगदी निरागसपणे, अगदी निरागसपणे, तसंच आपल्या श्वासांना निहाळत राहा. साक्षी रूपाने बघत राहा. शरीराला साक्षी भावाने बघत राहा. ह्या शरीरात कुठे संवेदना जाणवतात, गरमाहट, थंडक, कुठे खुजली, कुठे मुंग्या येणं, कुठे काहीतरी दुखणं, जी पण अनुभूती येते आहे तिला साक्षी भावाने बघा. एका दृष्टा भावाने बघा. ध्यानाचा अर्थ म्हणजे वर्तमानावर आपल्या चित्ताला स्थिर करणे आहे. आणि जेव्हा आपण वर्तमानावर असतो तेव्हाच आपल्या मनाच्या आत आपण जाऊ शकतो. म्हणूनच आता ह्या वर्तमान क्षणात कोणताही विरोध नाही की कशाचंच रजिस्टर नाही. बाहेरून जो आवाज येतो आहे तो आवाज येतो आहे, ते तसंच होणार आहे. कशाचंच रजिस्टर नाही. जिथे कुठे शरीरात तणाव आलं असेल तर साक्षी भावाने तिथेच ते तणाव बघा. कशाचंच रजिस्ट करायचं नाही की कुठलाही विरोध करायचा नाही. आपोआप आपण ह्या सर्व एनर्जी सोबत एकरूप होऊन जातो आहे. आपोआप हा तणाव विरून जात आहे, शांत होत आहे. एक गहरा श्वास आत घ्या आणि हळूच बाहेर सोडा. रिलॅक्स होऊन जाता. परत श्वास येतो, जातो, तसंच बघा. श्वास लांब आहे, छोटा आहे, जसा आहे तसा. आत जाताना श्वास थंडा वाटतो, बाहेर येणारा श्वास गरम वाटतो. जसं आहे तसं स्वीकार. शांतपणे फक्त बघा. अनुभूती घ्या आणि स्वीकार करा. आपल्या दुःखाचे एकच कारण आहे, ते म्हणजे आपले विचार. आणि ध्यान म्हणजे विचारांच्या पलीकडे जाणे, परे जाणे. साक्षी भावाने ह्या विचारांना स्तब्धपणे बघणे.
परत एकदा आपल्या श्वासांकडे लक्ष द्या. साक्षी भावाने, एक दृष्ट भावाने त्याच्याकडे बघा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. गहरा नाही, छोटा नाही, उथळ नाही, एक सारखा येत आहे. आपोआप जसा आहे अगदी तसाच आहे, तसाच राहू द्या. बघा, श्वास तुम्ही चालवत नाही आहे. तुमच्या आतील ती चेतना, ती ऊर्जा आपोआप तो श्वास चालवत आहे. बघा, एका दृष्ट भावाने निरीक्षण करा. बारकाईने बघत राहा, फील करा. या आयुष्यात आतापर्यंत बाहेर उघड्या डोळ्यांनी खूप काही शोधलं, सुखी होण्यासाठी, खुश होण्यासाठी. परंतु झोळीत निराशा, पछतावा, धोका आणि दुःख मिळाले. आज आपल्याला आपल्या आतमधल्या खजानाला शोधायचा आहे, जो की कित्येक दिवसांपासून की जन्मांपासून आपली वाट पाहतोय. आणि एकदा जर का हा खजाना आपल्याला लाभला ना, तर कोणतेच दुःख इथे टिकू शकत नाही. हा खजाना म्हणजे समज, अंडरस्टँडिंग. आपल्याच आत दडलेल्या ह्या हिऱ्याचा शोध घेऊन मनुष्य आपले आयुष्य एखाद्या सम्राटासारखे जगू शकतो. श्वास घेत राहा, आत, बाहेर. आता आपल्या विचारांना बघायला सुरुवात करा. तुमचं मन नवीन नवीन विचार, बहाणे इत्यादी उत्पन्न करेल. ध्यानातून विचलित करण्याचा प्रयत्न करेल. अनेक चांगले, वाईट किंवा निकामी विचार येऊ शकतात. परंतु लगातार या श्वासासोबत आपल्याला राहायचं आहे. आत जाणारा श्वास, बाहेर पडणारा श्वास, श्वास आपोआप होत आहे. द्रष्टाभावाने बघत राहा. आत जाणारा श्वास थंड वाटतोय, बाहेर पडणारा श्वास गरम वाटतोय. शरीराकडे बघा. हर आत बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर छाती वर खाली होत आहे. हर एक मुवमेंटवर लक्ष द्या. जसंही तुमचा श्वास क्रिएट करतो आहे, तसंच ती मुवमेंट तुमच्या शरीरावर दिसते आहे, महसूस होते आहे. पोटाची पण हालचाल, जसा जसा श्वास चालतो आहे तसं तसं आत, बाहेर, वर, खाली महसूस करा. साक्षी भावाने बघा. सर्व काही आपोआप होत आहे, आपोआप होत आहे. तुमची चेतना शक्ती
तुमची प्राणशक्ती तुमच्याकडनं सर्व काही आपोआप घडवतो आहे. महसूस करा, साक्षी भावाने बघा. आपण शरीरासाठी खूप काही करतो, व्यायाम करतो, खानपान, स्नान, खूप काही, परंतु मनासाठी खूप कमी प्रयत्न करतो. आयुष्यात मनाची पण सफाई केली तर ह्या जगात अशी कोणतीच सिद्धी नाही जी आपण हासिल करू शकत नाही. तन को जोगी सब करे, मन को विरला कोय, सहजे सब विधी पाइये, जो मन जोगी होय. संत कबीरदास म्हणतात, लोक रोज शरीराला साफ करतात परंतु मनाला साफ करत नाही. आणि जो मनाला साफ करतो तोच सच्चा माणूस बनतो. मनाला जोगे बनवण्याचा, मनाला साफ करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ध्यान. मन भटकवतो, हजारो प्रश्न उद्भवतो, लाखो शंका उत्पन्न करतो, ध्यानाच्या विरोधात जातो. कारण मन विषयांचा शौकीन आहे. विषयांच्या मागे धावणे त्याला आवडते आणि नेहमी दुखी होत राहतो. परंतु ध्यान असं एक अस्त्र आहे ज्याच्या सहाऱ्याने आपण त्या विचारांच्या परे आणि मनाच्या पार शांतीत स्थित होतो. लगातार श्वासासोबत राहा. चेतनेशी जागृत होऊन आपल्या श्वासाला दृष्ट भावाने बघत राहा. आत, बाहेर. मनात विचार आले तर दृष्ट भावाने बघा. दर्शकासारखे बघत राहा त्या विचारांकडे. पण विचार बदलण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करू नका. आणि समजा तसं झालं तर तोही एक विचारच आहे. ध्यानाचा अर्थ आपल्या मनाला वर्तमानात स्थित करणे आणि त्याचा एकमेव तरीका म्हणजे वर्तमानाचा स्वीकार करणे. काहीही असो, जसं आहे अगदी तसंच आहे. कोणताही विचार नाही, चिंता नाही, चिंतन नाही, रजिस्ट नाही, एक्सेप्ट नाही. जसं आहे तसं. तुमचा श्वास आणि तुम्ही श्वासासोबत एकरूप होऊन जा. फक्त तुमचा श्वास सत्य आहे, अटल आहे, वर्तमानाचा एक हिस्सा आहे. जेव्हाही आपण श्वासासोबत एकरूप होतो तेव्हा वर्तमानाशी एकजूट होऊन जातो. श्वास आत, बाहेर. जेव्हा आपण वर्तमानाशी एकजूट झालो तेव्हा आपण त्या असीम शक्तीशी जी आपल्यात आहे, जी सतत वाहत असते, त्या शक्तीशी एकरूप होऊन जातो. शरीरात कोणतीही संवेदना आली की ती साक्षी भावाने बघा. काहीही बदलवण्याचा प्रयत्न करू नका.
ह्या ध्यानाच्या मार्गावर चालायचं असेल तर धैर्य ठेवणं आवश्यक आहे. लगातार त्या श्वासासोबत राहा. दृष्ट भावाने त्याचे निरीक्षण करा. त्याला बदलायचं नाही, दाबायचं नाही. वर्तमानासोबत कोणतीही लढाई नाही, विरोध नाही. तुमचे विचार हे वर्तमानाचा एक हिस्सा मात्र आहेत. आपलं शरीर म्हणजे एक किरायाचं घर आहे. ह्याचा मालिक इतका अनोखा आहे ना की कोणत्याही चेतावणी दिल्या बगैर कधीही आपल्याला खाली करू शकतो. लक्षात ठेवा, ह्या शरीराला सोडण्यापूर्वी जीवनात असं काहीतरी जरूर करून जा की तुमचं मन निर्मल होऊन जाईल, शांत होऊन जाईल, पवित्र होऊन जाईल. आणि मनाची जेव्हा अशी अवस्था होते तेव्हा त्या असीम शक्ती, असीम ऊर्जा आपल्यात एकरूप होऊन जातात आणि आपल्याला आपल्या त्या ध्येयापर्यंत आपोआप पोहोचवून देतात. तुम्हाला त्याची जाणीव होत आहे. श्वास हळूहळू छोटा होत आहे. विचार कमी होत आहेत. मन शांत झालेले आहे. महसूस करा, अनुभूती घ्या. मन शांत झालेले आहे. हेच तुमचे स्वच्छ स्वरूप आहे. शांत, शीतल, निश्चल, पवित्र, सुंदर. हीच त्या ब्रह्मांडाची सच्चाई आहे, अखंड सच्चाई. हीच ती असीम शक्ती आहे, असीम ऊर्जा आहे जी तुमच्या ह्या श्वासासोबत, तुमच्या ह्या शरीरासोबत एकरूप झालेली आहे. आणि ह्याच ऊर्जेसोबत आज आपण सर्व संकल्प करूया. ह्या ध्यानाचा प्रयोग आपण आपल्या रोजच्या जीवनात करूया. हर पल, हर क्षण जागरूकतेने, ध्यानाने, फोकस ह्या शरीराच्या कर्माकडे, ह्या मनाच्या विचारांकडे लक्ष देऊया. ही विद्या अशी आहे की जिच्याद्वारे आपल्या शरीराला, आपल्या मनाला असीम ऊर्जा प्रदान होते. आयुष्याचं सुंदर दर्शन होते आणि हर क्षण जगण्याचा अत्युच्च आनंद प्राप्त होतो. श्वास आत, बाहेर. ध्यान ही धरतीवरची संजीवनी आहे, गुरुकिल्ली आहे, जी आपल्या आतच सामावलेली आहे. जे आत आहे तेच बाहेर आहे, एक रूप आहे. तुमचे आयुष्य हे तुमचे विचार आणि तुमच्या भावनांवरचं आधार आहे. तुमचे विचार तुमच्या भावनांवरच आधारित आहेत. तुम्ही जसा विचार करता तशाच तुमच्या भावना असतात आणि तसंच तुमच्यासोबत घडतं. तसेच अनुभव तुम्हाला येतात. तुम्ही विचार केला की माझा दिवस कठीण आणि तणावपूर्वक जाणार आहे,
तर आजूबाजूची माणसे, परिस्थिती, घडणाऱ्या गोष्टी अगदी तसंच तुम्हाला कठीण वाटू लागतात, ताण निर्माण करतात आणि तुम्ही म्हणता लोक असे, परिस्थिती अशी. परंतु तुम्हाला वाटत असेल की माझे आयुष्य खरेच खूप चांगले आहे आणि उत्कृष्ट आहे. कृतज्ञता व्यक्त कराल तर तशीच माणसं, तशीच परिस्थिती तुम्हाला भेटेल. अगदी तशाच गोष्टी घडत जातील ज्यामुळे तुमचं आयुष्य सुंदर, शांत, निश्चल आणि चांगले होईल. आयुष्यातील सारी दुःखे आणि बुजडपणापासून एकच शब्द आपल्याला मुक्त करतो आणि तो शब्द म्हणजे प्रेम. प्रेम हे आपल्याला कृतज्ञतेतून व्यक्त होतो. आपले प्रेम व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा. मग तुम्हाला सत्य कळेल आणि हे सत्यच तुम्हाला मुक्त करेल. आयुष्य हे असेच पार पडत असते. तुम्ही जे दिलं तेच परत मिळत असते. तुम्ही जे दिलं तेच तुम्हाला परत मिळत असते. म्हणून आपल्या देण्यावर लक्ष द्या, आपल्या देण्यावर ध्यान करा. त्या अफाट शक्तीसोबत एकरूप होऊन जा. जशी ती देण्यासाठी आपल्यामध्ये एकरूप झालेली आहे. श्वास येत आहे, श्वास जात आहे. हर एक श्वासात आपल्याला हे जीवन जगण्याचा एक मोका देत असतो. कृतज्ञता व्यक्त करून जगून घ्यायचं असतं. आपलं प्रेम प्रदर्शित करायचं असतं. आयुष्य खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. जगून घ्या हर एक क्षण त्या श्वासासोबत. हर एक श्वासासोबत आयुष्य संपत असतं, कमी होत असतं आणि हर एक श्वासासोबत आपण जगत असतो. पूर्णपणे एकेका क्षणाचा उपभोग घेऊन घ्या. कृतज्ञता व्यक्त करा, प्रेम व्यक्त करा. ह्या जीवनाला समर्पित होऊन जा. आपले अनुभव, आपल्या हा आयुष्याचे जगण्याचा अनुभव आपल्या नंतरच्या पिढीला, आपल्या इतर लोकांना त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात पूल बांधण्याचं काम करा. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांच्यासाठी सरळ आणि सुकर मार्ग बनवण्यासारखा अजून काही दुसरं देणं नाही. जे काही आपल्यामध्ये ज्ञान आलं आहे ते देऊन जा. त्यांना शिकवून जा, त्यांना सांगून जा, त्यांचा मार्ग सुकर करून जा. स्वतःच्या आयुष्यात आनंद, प्रेम, खुशी, समृद्धी ही तर येतेच आहे.
जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना देता ती आपोआप तुमच्यामध्ये येते. समर्पित होऊन जा आणि आयुष्य भरभराटीने जगा. आयुष्य सुंदर आहे. आयुष्य सुंदर आहे. कृतज्ञता, प्रेम, धन्यवाद, कॉन्ट्रीब्युशन. आता आपल्या शरीरावरच्या संवेदना चेक करा. बघा, जगण्याचा खरा आयुष्याचं जगणं, खरी मजा हीच आहे. हेच क्षण आहेत. ह्याच क्षणासाठी, ह्याच आनंदासाठी, ह्याच भरभराटीसाठी आयुष्यभर आपण धावत असतो. क्षणभर थांबून आपल्या आतच तो आनंद, ती समृद्धी शोधायची असते. आणि तो खजिना तुम्हाला सापडलेला आहे. सम्राट आहात तुम्ही तुमच्या आयुष्याचे. सम्राटासारखं जगा. सम्राट हा देऊन जातो, फक्त देऊन जातो. बंधनमुक्त, मोक्ष. अशा हा सुंदर मोक्षाच्या बंधनमुक्त अशा ह्या क्षणातून आता बाहेर यायचं आहे आपल्याला. या भौतिक जगाच्या प्रती अवेर व्हा. हेच सुंदर शांती, हीच सुंदरता, ह्या क्षणाचा अनुभव आपल्याला प्रत्यक्षात आयुष्य जगताना, भौतिकतेमध्ये आयुष्य जगताना याचा उपयोग करायचा आहे. आणि तीच ऊर्जा घेऊन ह्या भौतिक जीवनात आयुष्य जगायचं आहे. जागो लोगो जगत की बीती काली रात, हुआ उजाला धर्म का, मंगल हुआ प्रभात, सदा मंगल करे, धर्म करे कल्याण, धर्म सदा रक्षा करे, धर्म बड़ा बलवान, सदा चरण ही धर्म है, दुराचरण ही पाप, सदा चरण से सुख मिले, दुराचरण दुख ताप,
सब पर लागू होए। मैले मन दुखिया रहे, निर्मल सुखिया होए। आदि माही कल्याण है, मध्य माही कल्याण, अंत माही कल्याण है। मंगल पंथ महान, सास देखते देखते सत्य प्रकटता जाए। सत्य देखते देखते परम सत्य दिख जाए। जानो अपने आप को, समझो अपना आप। अपने को जाने बिना मिटे न भव संताप। प्रज्ञा जागे बलवती, अंग अंग रम जाए। अणु अणु चेतन हो उठे, चित्त शांत हो जाए। सबका मंगल, सबका मंगल होए रे। तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए रे। शुद्ध धर्म घर घर में जागे, शुद्ध धर्म घर घर में जागे। घर घर शांति समाए रे, घर घर शांति समाए रे। नर नारी हो धर्म बिहारी, सब नर नारी धर्म बिहारी। घर घर सुख छा जाए रे, घर घर मंगल होए रे। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे। वातावरणाप्रती सजग होऊन हळूच आपल्या वस्त्रांच्या प्रती जागृत व्हा. हातापायाची बोटे हलकेच हलवून पापण्यांची पण हालचाल करा. आपलं या भौतिक दुनियेत स्वागत आहे. हलकेच आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून डोळे उघडा. थँक्यू.